कसरत करते करते direct through that turbine and we convert here it into AC form, alternating current. That is usable form. आपण घरात जो वापरतो तो. लक्षात आलं का? So much transformers are here to convert that current. त्याच्या पाईप एवढ्या डीप आहेत, आत 300 फूट. तिकडे कॅनल जिकडे ओपन होतो खाली जाऊन, हा कॅनल जमिनी खालून पुढे जाऊन एका ठिकाणी ओपन होतो. तिकडून ते 2 मेकॅनिक कोरडा असताना आणि बॅटरी वगैरे घेऊन तिकडून आज चालत येतात 1-1.5 किलोमीटर जमिनी खालून आणि इकडे येऊन रिपेअर करतात. कारण मोटर वर काढणं सोपं नाहीये, पण मोटर खाली सोडताना या बोलीचा सुख नाही, जे सुख तुम्हाला पाहिजे आहे ना ते प्राप्त न होण्याचं कारणच आहे ते सूत्र आहे. ज्या ठिकाणी पाप असतं त्या ठिकाणी दुःख असतं आणि ज्या ठिकाणी पुण्य असतं तिथं सुख असतं. देवै सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषधार्यापः महायोगपीठे देवी. जो सब करते हैं यारो वो क्यों हम तुम करें, यूं ही कसरत करते करते काहे को हम मरे. घर वालों से टीचर से भला हम क्यों डरे, यहाँ के हम सिकंदर चाहे तो रख ले सबको अपनी जेब के अंदर. पर हमसे बच के रहना मेरी जान. नहीं समझे हैं वो हमें तो क्या जाता है हमारी बातें को इतना हमें आता है. सहज हवन होते नाम घेता पुकाचे. जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म. उदर भरण नो हे जाणीजे यज्ञ कर्म. जय जय रघुवीर समर्थ. ये गलियां अपनी ये रास्ते अपने, कौन आएगा अपने आगे. राहों में हमसे टकराएगा जो हट जाएगा वो घबरा के. यहाँ के हम सिकंदर चाहे तो रखे सबको अपनी. शेतकरी शेतीमालाची आजपर्यंत कुठल्याही शासनानं किंमत न ठरवल्यामुळं शेतकऱ्याचा अतिशय वाईट दिवस आत्ताही आहेत. कारण मी माझा माल बाजारात घेऊन गेलो तर माझी मी किंमत ठरवू शकणार. मी 10 रुपये म्हणलं तर म्हणतात 8 रुपयाला द्या, 4 रुपयाला द्या, 5 रुपयाला द्या. कितीही मोठा माणूस असला तरी तो असं म्हणत नाही ठीक आहे 10 रुपये तर 10 रुपयाला देतो, नाही देत. तसं तुम्ही दुकानात जा किंवा कुठेही बाजारपेठेत जा, त्याची किंमत ठरलेलीच आहे. बटन घ्या, रिफिल घ्या, वही घ्या, काही घ्या तुम्ही. पण तसा शेतमाल कुठलाही न्या, तुम्ही ज्वारी न्या, भाजीपाला कुठलाही न्या, तरी त्याचा काय तो दर शेतकरी सांगू शकत नाही की आज 5 रुपयाला मेथीची पिंडी दिली तर उद्या ती 1 रुपयाला सुद्धा येते. आज कोथिंबीर असेल ती 2 रुपयाला जात असेल तर उद्या 10 रुपयाला सुद्धा जाऊ शकते. त्यामुळे त्यांचं कुठलेही 1 वाजता 5 वाजता उठायला आणि तिथून सगळं धारा म्हणजे पाणी सगळं टोटल वैरण वगैरे साधारणतः 9-9:30 पर्यंत सगळं उरत. एक गाय आपली साधारणतः 35 म्हणजे दोन्ही टायमिंग चारा कुठला दवाखाना काय सगळं टोटल एका गायीवरती अभ्यास केला एक वर्षभर. त्याच्यानंतर ती बसलेली घेतली, त्याच्यानंतर हळूहळू वाढवत गेलो. म्हणजे एकदम 5 गाय घेतल्यात असं नाही केलं का तर ते झेपणारच नाही. कोणीही असलं ना तरी कोणाला झेपणार नाही एकदम 5 गाय घेणं. कारण की त्यांचं दवाखाना कुठल्या टायमिंगला काय टोटल सगळे लक्ष बघायला लागतं, त्याशिवाय नाही होत. आणि आजारपणाचा वगैरे पणाचा खर्च. हो, आजारपणाचं काय जर तुम्ही वेळेत खायला म्हणजे चारा पाणी वेळेत दिलं त्यांना शक्यतो जास्त त्यात प्रोटीन जास्त आहे. देशी गायमध्ये प्रोटीन जास्त आहे आणि यांच्यात कमी आहे.
या गाय किती वर्षांनंतर दूध द्यायचं बंद करतात? ह्या गायी साधारणतः आहे ना एक 10 वर्षाच्या पुढे दुधाची कॅपॅसिटी त्यांची कमी असते. 10 वर्षानंतर त्यांच्या ग्रंथी वगैरे आपण ज्या म्हणतो ना कमकुवत होत जातात, त्याच्यामुळे दूध द्यायची क्षमता कमी होते. त्या झाडामध्ये 3 जाती येते. चिकूच्या झाडामध्ये एक क्रिकेट बॉल येते, एक कालीपत्ती आणि एक तुम्हाला येतो लांबूट असा चिकू. अशी 3 प्रकारची झाडं येते या झाडामध्ये. ती झाडं लागण करताना 3x3 चा खड्डा आपण पहिला सुरुवातीला काढला. तो काढल्यानंतर त्यात शेणखत माती मिक्स करून शनी परत ते खड्डे मुजवले जाते आणि परत रोपं ज्या वेळेला येतात त्या रोपाच्या वेळेला रोपापुरताच आपण खड्डा काढू. यहाँ के हम सिकंदर चाहे तो रख ले सबको अपनी जेब के अंदर, पर हमसे पंगा मत लेना मेरा, नहीं समझे है वो हमें तो क्या जाता है, हमारी बाजी को जीतना हमें आता है.